नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मायनर मुलांची कस्टडी आईकडे द्यावी की वडिलांकडे द्यावं, या संदर्भाने काय कायदे आहेत आणि काय तरतुदी आहेत ते बघूया आणि एक जजमेंट बघूया. तर जेव्हा नवरा बायकोमध्ये वाद होतो आणि हा वाद कोर्टापर्यंत जाऊन घटस्फोटाची वेळ येते, तेव्हा घटस्फोट वगैरे हा विषय ठीक आहे, पण अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा उरतो. तो म्हणजे चाइल्ड आहे, समजा अपत्य आहे, मूल आहे, तर त्याच्या कस्टडीचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो. तर नवरा बायकोमध्ये वाद झाल्यानंतर कस्टडी कोणाकडे या संदर्भाने जेव्हा कायदेशीरपणे ठरवायचा प्रश्न येतो, तेव्हा दोन कायदे महत्त्वाचे असतात. पहिला कायदा आहे गार्डियन्स अँड वॉर्डन ॲक्ट 1890, हा पहिला कायदा आहे आणि याचाच एक्सटेंडेड पार्ट आहे दुसरा कायदा आहे 1956चा, तो म्हणजे द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डनशिप ॲक्ट 1956, हा दुसरा कायदा आहे. या दोन कायद्याच्या तरतुदीमध्ये जे काही दिलं आहे त्याच्या आधारे मुलाची कस्टडी, मायनरची कस्टडी आईकडे द्यावं की वडिलांकडे द्यावं हे ठरतं. बरं, या सगळ्या कायद्याचा सार काय आहे, तर सार हा आहे मुलाचं वेलफेअर वडिलांकडे आहे की आईकडे आहे हे ठरवलं जातं. या संदर्भाने काही तरतूद आहे का? हो आहे. 1956चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सेक्शन 13 आहे. त्या सेक्शन 13मध्ये असं म्हटलं आहे की वेलफेअर ऑफ चाइल्ड इज अ पॅरामाउंट कन्सिडरेशन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर मुलाचं कल्याण कुठे होणार आहे हे तपासावं आणि त्या आधारे कस्टडी द्यावी, असं हे 1956चा कायदा म्हणतं. मग इथे दुसरा एक प्रश्न उरतो की आई किंवा वडील यांच्या लीगल राईटबद्दल काय. तर या लीगल राईटबद्दल अनेक जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की वेलफेअर ऑफ चाइल्ड विल बी प्रिवेल ओव्हर द लीगल राईट ऑफ पॅरेंट. म्हणजे आई किंवा वडील यांचं जे कायदेशीर हक्क आहे, आपल्या अपत्याला आपल्या कस्टडीमध्ये घेण्याचं जे कायदेशीर हक्क आहे, हा हक्क प्रिवेल करत नाही, तर काय प्रिवेल करतो, वेलफेअर ऑफ चाइल्ड हे प्रिवेल करतं. म्हणजे काय की आई किंवा वडील या दोघांपैकी कोणाकडे कस्टडी दिल्यास मुलाचं जास्त वेलफेअर आहे हे तपासलं जातं आणि मग त्याला त्याची कस्टडी दिल्या जाते. बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहेत का? हो आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं 2010चं जजमेंट आहे. जजमेंटचं नाव आहे मोहन कुमार रायना वर्सेस कोमल मोहन रायना 2010, हे जजमेंट आहे. याच्यामध्ये वडिलांनी पिटिशन टाकली होती की मला मुलाचं कस्टडी मिळावी, मला माझ्या मायनर चाइल्डची कस्टडी मिळावी, म्हणून पिटिशन टाकलेली होती कस्टडीची. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तपासल्यावर ऑनरेबल कोर्टाने असं म्हटलं की वडिलांचे काही बिझनेस कमिटमेंट आहेत, त्यांचे व्यावसायिक कमिटमेंट आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते मुलाला फारसं वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे वडिलांकडे जर कस्टडी दिली तर मुलाचं वेलफेअर दिसत नाही, पण आईकडे जर कस्टडी दिली तर मुलाचं जास्त भलं होऊ शकतं. त्यामुळे वडिलांकडे कस्टडी दिल्या जाऊ शकत नाही. बरं, याच्यावर दुसरं पण एक आर्ग्युमेंट झालं की वडिलांचा लीगल राईटचं काय. तर त्याच्यावर सुद्धा ऑनरेबल कोर्टाने म्हटलं की वडिलांचा लीगल राईट हा प्रिवेल करत नाही, तर मुलाचं वेलफेअर प्रिवेल करतं. आणि मुलाचा जो रुटीन आहे, शाळेत जाणे, शाळेतून येणे, त्याचं सकाळचं खाणं पिणं, नाश्ता आणि त्याचा इतर जो त्याच्या अपब्रिंगिंगचा जो शेड्यूल आहे तो डिस्टर्ब करता येऊ शकत नाही. तो स्टेटस को म्हणजे जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. आणि मग वडिलांना काय दिलं, व्हिजिटेशन राईट्स दिले की तुम्ही अमुक अमुक दिवसातून येऊन त्याला भेटा आणि जा, तेवढं पुरेसं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वडिलांना व्हिजिटेशन राईट पुरेसे आहेत असं कोर्टाचा या जजमेंटमध्ये रिमार्क आहे. त्यामुळे मित्रो, तुम्ही जर चाइल्ड कस्टडीची केस टाकत असाल तर हे दोन सूत्र आठवून ठेवायचे. एक तर पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, हे पहिलं, आणि दुसरं सूत्र की लीगल राईट ऑफ पॅरेंट विल नॉट प्रिवेल. म्हणजे आई किंवा वडील जे कस्टडी मागतात त्यांचा कायदेशीर हक्क प्रिवेल करत नाही, तर मुलाचं कल्याण प्रिवेल करतं. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि याच गोष्टीवर कस्टडी कोणाकडे द्यायची हे ठरत असतं. त्याच्यामुळे पिटिशन टाकताना ही मांडणी अशा पद्धतीने करा की जो पिटिशनर आहे त्याच्याकडे मुलाचं वेलफेअर अधिक आहे हे कोर्टात सिद्ध करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने मांडणी करा, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन ग्रांट होतं. मित्र, ही होती माहिती की मायनर चाइल्डच्या कस्टडीच्या संदर्भाने काय तरतुदी आहेत आणि काय जजमेंट आहे.
मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझ्या लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला रिप्लाय करू आणि सल्ला देऊ. बाय.